तर नमस्कार भावानो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. आज आहे सोमवार. आपल्याला रिक्षा काढायला खूप जास्त उशीर झाला आणि गरमी पण खूप जास्त व्हायला लागली. आणि सकाळी उशिरा रिक्षा काढायचं रिझन आहे की तुम्हाला माहिती असेल की काल आपल्या घरी एक बड्डे प्रोग्राम होता. जर का तुम्ही तो माझा व्हिडिओ चेकआउट नसा केला तर जाऊन बघू शकता. आणि आपल्या 365 डेचं चॅलेंजचं आजचा आहे डे 64. आपण रोजच्या सारखी आपल्या रिक्षेची सुरुवात करून निघालो कोकणनगर व्यायामशाळेच्या इथे. आणि इथं आल्यावर माहिती पडतं की रिक्षाची खूप लंबी लाईन होते. नंबर यायला खूप जास्त टाईम लागत होता. आणि थोडा टाईम थांबल्याच्या नंतर माझा नंबर येतो. पॅसेंजरला रिक्षामध्ये बसून ड्रॉप करतो ईश्वरनगरला. मी तर समजून गेलो प्रॉफिट तर जास्त काय होणार नाही, शेअर लाईन भाडे मारून फायदा नाही, म्हणून मी मीटर भाडे मारायला लागतो विदाऊट टाईम वेस्ट करता. एक भाडं ड्रॉप करतो मुलुंडमध्ये अशोकनगरला. त्याच्यानंतर तिकडनं दुसरं भाडं लागतं मला जंगल मंगळ रोडला किंगपाशी. तर तिथं पॅसेंजरला ड्रॉप केल्याच्या नंतर दुपारी एक शेवटचं भाडं मारतो नरदासनगरचं ऑलमोस्ट टेमीपाड्याला. तर तिथं पॅसेंजरला ड्रॉप करून दुपारी जातो घरी आणि डायरेक्ट आपण आपल्या रिक्षा संध्याकाळी काढतो. आणि आता संध्याकाळी 7 वाजता रिक्षा काढून आपण चाललेलो स्टेशनला. तर ईश्वरनगरला जाताना एक भाडं लागतं भांडूप स्टेशनचं. तर पॅसेंजरला भांडूप स्टेशनला ड्रॉप केल्याच्या नंतर आपण आपला रिक्षा घेऊन येतो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. इकडे शेअर लाईनमध्ये आपण रिक्षा लावतो. रात्री 10 वाजेपर्यंत आपण शेअर काय मीटर भाडे मारतो. रात्री 10च्या नंतर येतो गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी गॅस स्टेशनला. आता गॅस वगैरे भरल्या भावानं चला घरी गेल्याच्या नंतर आजचा 2 डे प्रॉफिट सांगतो किती झाला. तर बघू शकता भावानं, आता आलो मी घरी आणि आजचा 2 डे प्रॉफिट झालेला आहे 892 रुपीज. त्याच्यामधनं CNG मायनस करतो 250 रुपीज. आपला टोटल प्रॉफिट झाला आहे 642 रुपीज. आणि पर्सनल यूजमध्ये आपण काय केलं नाही, तिथं नो यूज लिहितो. आणि आजचा प्रॉफिट तो थोडा कमीच झाला, पण काय करू शकतो. आजचा ब्लॉग करतो एंड बाय बाय गाईज, थँक्यू सो मच.